हॅलो, आय एम डॉक्टर मंदा फरांदे. मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. प्रिव्हियस 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही कसं क्लिन्झर सिलेक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कसं सिलेक्ट करायचं आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता. जर तुमची स्किन ही ऑइली असेल तर मॉइश्चरायझर हे वॉटर बेस्ड, जेल बेस्ड आणि नॉन कॉम्बिडोजेनिक असायला हवं. जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर मॉइश्चरायझर हे फ्रॅग्रन्स फ्री आणि मिनिमल प्रिझर्वेटिव्ह असलेलं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुमची स्किन ही ॲक्ने प्रोन असेल, पिंपल्स येत असतील तर तुमचं मॉइश्चरायझर हे वॉटर बेस्ड असायला हवं. आता बऱ्याच जणांना हा क्वेश्चन असतो की माझी स्किन जर ऑइली आहे तर मला मॉइश्चरायझरची गरज आहे का. तर स्किन ऑइली असणं आणि हायड्रेटेड असणं ह्या 2 डिफरंट गोष्टी आहेत. स्किनवर सिबम प्रोडक्शन वाढल्यामुळे स्किनवर ऑइलीनेस येतो, पण त्यामुळे स्किन हायड्रेटेड असेलच असं नाही. तर जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता. इमिडिएटली आफ्टर फेस वॉश तुम्ही मॉइश्चरायझर स्किनवर अप्लाय करू शकता ट्वाईस अ डे, म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंगला. आता विंटर सीझनमुळे एक्सेसिव्ह ड्रायनेस असेल तर मोर दॅन ट्वाईस अ डे तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. आता आपण वळूयात सनस्क्रीनकडे. तर सनस्क्रीनवरती SPF असा एक फॅक्टर असतो की SPF हा काय आहे. तर SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, म्हणजे ते सनस्क्रीन तुम्हाला किती पर्सेंटेजपर्यंत सनपासून प्रोटेक्शन देऊ शकतं, म्हणजे UV आणि UVB रेजपासून. तर सनस्क्रीन ह्या 4 ह्याच्यामध्ये येतात. एक 15%, 30, 50 आणि 100% 100 SPF असलेल्या येतात. जर SPF हा 15 असेल तर ती तुम्हाला 93% पर्यंत सन प्रोटेक्शन देते. जर SPF हा 30 असेल तर 97% पर्यंत प्रोटेक्शन देतं. जर SPF हा 50 असेल तर ते तुम्हाला 98% पर्यंत सन प्रोटेक्शन देतं. आणि SPF हा 100 असेल तर 99% प्रोटेक्शन देतं UV आणि UVB रेजपासून. म्हणजे SPF आणि ह्यामध्ये एक मायन्यूटचा डिफरन्स आहे. आता तुम्ही सनला किती एक्सपोज होता यानुसार तुम्ही सनस्क्रीनचा SPF सिलेक्ट करू शकता. आणि सनस्क्रीनवरती एक PA++ म्हणून एक येतं. तर ते असं आहे की PA++ असं एक येतं. जर PA+ असेल तर ते तुम्हाला लो प्रोटेक्शन, PA2+ असेल तर मॉडरेट आणि 3+ असेल तर हायेस्ट प्रोटेक्शन देतं UV आणि UVB रेजपासून. आता बऱ्याच जणांचं असं असतं की सनस्क्रीन यूज केल्यानंतर माझी स्किन जास्त ऑइली किंवा ग्रीझी होती. तर अशा वेळेस तुम्ही सनस्क्रीन सिलेक्ट करताना नेहमी वॉटर बेस किंवा जेल बेस, नॉन कॉम्बिडोजेनिक, नॉन ऑइली आणि नॉन ग्रीझी असं येतं त्या ह्याच्यावरती, की नॉन ग्रीझी, नॉन ऑइली किंवा नॉन कॉम्बिडोजेनिक असं ते सनस्क्रीनवरती लिहिलेलं असतं. अशी सनस्क्रीन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या स्किननुसार कुठले सिरम यूज करू शकता. थँक्यू.